विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील उपयोजित लेखन यामधील पत्रलेखन हा भाग अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आजच्या काळात जरी आपण प्रत्यक्ष पोस्ट कार्डावर पत्र लिहित नसलो तरी देखील मेलच्या स्वरूपात आपल्याला पत्रलेखन हे करावे लागते. पत्रलेखनाचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक म्हणजे अनौपचारिक पत्र म्हणजेच इन्फॉर्मल लेटर आणि दुसरं म्हणजे फॉर्मल लेटर म्हणजेच औपचारिक पत्र, ऑफिशियल लेटर किंवा कार्यालयीन पत्र असं ज्याला म्हटलं जातं. औपचारिक पत्र हे यासाठी महत्त्वाचं असतं मित्रांनो की यापुढे तुम्ही कॉलेजमध्ये जाल किंवा नोकरीच्या ठिकाणी जाल तेव्हा आपल्याला अर्ज, ॲप्लिकेशन हे लिहावंच लागतं आणि ते लिहिता येणं अपेक्षित असतं. म्हणूनच पत्रलेखन हे आपल्याला आलंच पाहिजे. तर आज आपण पाहणार आहोत औपचारिक पत्र कसे लिहावे. औपचारिक पत्राचे प्रारूप फॉर्मॅट आपण सर्वप्रथम समजून घेऊया. तर पत्राचा बदललेला फॉर्मॅट आता आपल्या पुढे आहे मित्रांनो. पत्र हे पूर्वीच्या काळी पोस्ट कार्डवर लिहिलं जायचं, परंतु आता ते मेलच्या स्वरूपात लिहिलं जातं. म्हणूनच हे प्रारूप बदललं आहे. ते सर्वप्रथम आपण समजून घेऊया. इथे आपण हे प्रारूप बघत आहोत ज्यामध्ये सर्वप्रथम दिनांक लिहायचे आहे. त्यानंतर प्रती. प्रती म्हणजे इंग्लिशमध्ये टू. इथे हे लक्षात ठेवायचं आहे की प्रती मधली ती ऱ्हस्व म्हणजेच पहिली वेलांटी आहे. नंतर कॉमा, प्रतीनंतर कॉमा, स्वल्पविराम देणे अत्यावश्यक आहे. मित्रांनो, पत्र लिहिताना एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे कोणत्याही मुद्द्यानंतर ओळ सोडायची नाही. म्हणजे दिनांक नंतर लगेच प्रती, प्रतीनंतर लगेच पत्ता, पत्ता त्यानंतर विषय, विषयानंतर महोदय, महोदय नंतर मायना. पूर्वीच्या पत्रांमध्ये आपण परिच्छेद सुरू करताना एका शब्दाची जागा सोडत होतो, ती आता सोडायची नाहीये. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्रलेखन हे डाव्या बाजूला, पानाच्या डाव्या बाजूला समासाच्या शेजारी लगेच करणे अपेक्षित आहे. प्रत्येक ओळ ही समासाच्या शेजारी आली पाहिजे. तर या प्रारूपामध्ये सुरुवातीला दिनांक, दिनांक नंतर प्रती, प्रतीनंतर ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहिणार आहोत त्या व्यक्तीचा हुद्दा महत्त्वाचा आहे. हुद्दा म्हणजे पोस्ट म्हणजे व्यवस्थापक किंवा मुख्याध्यापक हा शब्द तिथे आला पाहिजे. पोस्ट ही महत्त्वाची असते, ती लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर ती व्यक्ती जिथे काम करते आहे त्या ठिकाणाचा पत्ता थोडक्यात लिहिणं महत्त्वाचं असतं. ह्या पत्त्यामध्ये ही जिथे हवा तिथे कॉमा म्हणजे स्वल्पविराम देणं आवश्यक असतं. त्यानंतर लगेचच म्हणजे खालच्या ओळीवर विषय लिहायचा आहे. हा विषय 3 ते 4 शब्दात संपायला हवा. या विषयामध्ये बाबत असा शब्द शेवटी येणं अपेक्षित आहे. इंग्लिशमध्ये आपण अबाउट पासून सुरुवात करतो, तर मराठीमध्ये बाबत या शब्दाने विषयाचा शेवट होणं अपेक्षित आहे. आणि विषय हा कॉम्पॅक्ट म्हणजे 3-4 शब्दातच संपायला हवा. त्यानंतर लगेच खालच्या ओळीत महोदय, ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहित आहोत त्याला संबोधून महोदय किंवा महोदया असा शब्द लिहून त्यापुढे देखील स्वल्पविराम देणं अपेक्षित आहे. महोदय लिहिल्यानंतर खालच्या ओळीत लगेच आपला मुख्य मजकूर सुरू होतो, ज्याला मायना असंही म्हटलं जातं. तो लिहिणं अपेक्षित आहे, कुठेच ओळ सोडायची आवश्यकता नाही. मजकूर हा देखील औपचारिक पत्रामध्ये थोडक्यात आला पाहिजे. खूप पाल्हाळ, रटाळ असा मजकूर नको. मुद्देसूद असा मायना झाल्यावर खालच्या ओळीला लगेच समासाला लागून आपला विश्वासू किंवा आपली विश्वासू, यानंतर देखील स्वल्पविराम आवश्यक आहे. त्यानंतर पत्र लिहिणाऱ्याचे नाव, जर दिले असेल प्रश्नपत्रिकेत तर ते नाव किंवा अ ब क अशी अक्षरे. त्यानंतर पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता आणि लगेचच त्यानंतर खालच्या ओळीवर मेल ID लिहिणे अपेक्षित आहे. हे झाले पत्राचे प्रारूप. आता मित्रांनो, आपण एक विषय घेतलेला आहे, ते ह्या प्रारूपानुसार आपण तो विषय मांडणार आहोत. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला विषय दिलेला असतोच, ज्यामध्ये ज्याला पत्र लिहायचे आहे त्याचा पत्ता दिलेला असतो.
ज्याने पत्र लिहायचे असते त्याचंही नाव दिलेले असते आणि विषयही दिलेला असतो. त्यानुसार पत्राचा विषय असतोच. आज आपण इथे जो विषय घेणार आहोत तो बघूया. पहा, तुमच्या समोर हा विषय आता मांडलेला आहे. दिनांक 5 जून पर्यावरण दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे रोपांचं मोफत वाटप होणार आहे आणि या रोपांचं मोफत वाटप जे होणार आहे आपल्या शाळेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तुम्हाला पत्र लिहायचं आहे. पहिला जो विषय आहे, 2 विषय आपल्याला दिलेले आहेत. पहिला जो विषय आहे तो म्हणजे शाळेसाठी वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारं पत्र आणि दुसरा जो विषय आहे तो म्हणजे चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र. तर त्यापैकी जो पहिला विषय आहे रोपांची मागणी करणारे पत्र तो आपण आधी बघूया. इथे सुरुवातीला आपल्याला दिनांक लिहायची आहे. ज्या दिवशी तुम्ही पेपर लिहाल त्या दिवशीची दिनांक लिहायची की नाही असा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. परंतु आता इथे पर्यावरण दिन आपल्याला दिलेला आहे 5 जून, म्हणून आपलं पत्र हे त्याच्या आधी 2 दिवस लिहिणं अपेक्षित आहे. म्हणून इथे मी तारीख लिहिलेली आहे 3 जून 2020. आता तारीख लिहायचा सुद्धा एक फॉर्मॅट आहे. तारीख हा अंक लिहायचा, तारखेचा अंक लिहायचा, त्यानंतर महिना जो आहे तो अक्षरात लिहायचा आणि नंतर वर्ष हे परत अंकात. तारीख लिहिल्यानंतर लगेचच समासाच्या शेजारी प्रति, स्वल्पविराम, तो झाल्यानंतर लगेच ज्याला पत्र लिहायचे आहे त्याचा हुद्दा आपण लिहिलेला आहे व्यवस्थापक, मॅनेजर म्हणजेच व्यवस्थापक. व्यवस्थापक नंतर पत्ता आलेला आहे हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे, पुणे. पत्ता झाल्यानंतर आपल्याला विषय लिहायचा आहे. बघा, 4 शब्दात इथे विषय आपण लिहिलेला आहे शाळेसाठी रोपांची मागणी करण्याबाबत. त्यानंतर लगेच खालच्या ओळीवर आपण लिहिलेलं आहे माननीय महोदय, स्वल्पविराम. मित्रांनो, स्वल्पविराम हा जिथे जिथे अपेक्षित आहे तिथे तिथे द्यायचाच आहे, त्याला मार्क्स असतात. आता यानंतर आपला मायना आलेला आहे. तो मायना जो मी लिहिलेला आहे तो बघा. मी आदर्श विद्या मंदिर या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहित आहे. सकाळ पेपरमध्ये आपले निवेदन पाहिले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जूनला आपण रोपांचे मोफत वाटप करणार आहात हे समजले. आम्हालाही आपल्या शाळेमध्ये पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करायचे आहे. आम्हाला जी रोपे हवी आहेत त्याची यादी खाली दिलेली आहे. मित्रांनो, आदर्श विद्या मंदिर हे यासाठी लिहिले आहे की जेव्हा आपण 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पत्र लिहितो तेव्हा कुठेही आपल्या स्वतःच्या शाळेचा उल्लेख करायचा नाहीये. तुम्ही ज्या शाळेत आहात त्या शाळेचं नाव लिहिणं अपेक्षित नाही. तुमचं स्वतःचं सुद्धा नाव कुठेच लिहिणं अपेक्षित नाहीये. म्हणून एक शाळा मी इथे इमॅजिन केलेली आहे, त्या शाळेचं नाव मी इथे टाकलेलं आहे. तर आपल्याला रोपे हवी आहेत, मग कुठली रोपे हवी आहेत त्याची यादी ही देखील महत्त्वाची आहे. म्हणून नंतर इथे एक यादी दिलेली आहे ज्यामध्ये व्यवस्थित 3 कॉलम केलेले आहेत. पहिला क्रमांक, दुसरं रोपांचे नाव आणि तिसरं म्हणजे संख्या. 4 प्रकारची रोपे हवी आहेत म्हणून यादी तशी बनवलेली आहे. संख्या व्यवस्थित लिहिली गेली आहे. आता यादी झाल्यानंतर तुम्ही रोपे कशा पद्धतीने नेणार आहात हे त्या व्यक्तीला सांगणं देखील महत्त्वाचं आहे. म्हणून 2 ओळी लिहिलेल्या आहेत की ही रोपे घेऊन येण्यासाठी मी आमच्या शाळेच्या माळी मामांना तुमच्याकडे हे पत्र घेऊन पाठवत आहे. त्यांच्याबरोबर रोपे द्यावीत ही नम्र विनंती. पहा, पत्र आणि ते माळी मामांबरोबर आपण पाठवलेलं आहे. त्यामुळे
व्यवस्थापकांना व्यवस्थित समजणार आहे की कुठली रोपे कोणाबरोबर द्यायची आहेत ती. ते झाल्यानंतर आता शेवटाकडे येतो आहोत आपण पत्राच्या. ज्याने पत्र लिहिलं आहे आपला विश्वासू. आपण प्रत्येक औपचारिक पत्राच्या शेवटी आपला विश्वासू, आपली विश्वासू लिहिणं हे अतिशय अपेक्षित आहे. त्यानंतर आपल्याला पत्रामध्ये पत्र ज्याने लिहायचं आहे त्याचं नाव दिलेलं नव्हतं, त्यामुळे आपण इथे अ ब क असं नाव इमॅजिन केलेलं आहे. जर प्रश्नपत्रिकेमध्ये नाव दिलेलं असेल तर ते लिहिणंच अपेक्षित आहे. तर आपला विश्वासू अ ब क विद्यार्थी प्रतिनिधी आदर्श विद्यामंदिर पुणे आणि खाली एक इमॅजिन केलेला मेल देखील मी इथे टाकलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं औपचारिक पत्र हे इथे संपलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं तुम्ही देखील पत्र लिहिणं अपेक्षित आहे. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी मुद्दाम तुम्हाला शेवटी सांगत आहे ती म्हणजे पत्राचा विषय, पत्र कोण लिहिणार आहे, कोणाला लिहिणार आहे हे अगदी काळजीपूर्वक वाचणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते काळजीपूर्वक वाचलं तरच तुम्हाला पत्रलेखन हे अगदी व्यवस्थित करता येईल. धन्यवाद.